नायरे आणि आज आपल्यासोबत आहे राज बारुडे। तर मित्रांनो, आज आपण बागलाण तालुक्यातील करा किल्ल्यावर आलो आहे। करा किल्ला म्हणजे दोंडेश्वर रांगेमधला हा करा किल्ला अतिशय दुर्मिळ आणि दुर्लक्षित किल्ला आहे। तर आज या किल्ल्याला भेट देणार आहोत। तर चला आपण मित्रांनो या किल्ल्याकडे जाऊया। खंडोबाचा खंडा एकच परी, शिवाचं मावळं आम्ही साठ भारी। खंडोबाचा खंडा एकच परी, शिवाचं मावळं आम्ही साठ भारी। मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबाबूचा मल्हारी। मल्हारी मल्हारी मल्हारी। आल्यानंतर आपल्याला एक बुरुज लागतो। हा बघा, आता तो ढासळलेला आहे, पण आपल्याला हा बुरुज त्या अवस्थेत आपल्याला दिसतो तो। तर बघून घ्या। तर चला आपण पुढच्या प्रवेश हे करू। मित्रांनो, आपण गड्याचं थोडा पुढे आल्यानंतर या गड्याच्या थोड्या पायऱ्या दिसत आहेत आपल्याला। बस गडाची दिसणारी पहिली तटबंदी, चल गडावर दिसणारी पहिली गुफा। तलवार ही आमच्या पेरतीची, शपथ हाय तुला मायभूमीची। मरणाशी सरत लावून नशन, डोंगर दर्यामंदी तुफान बेभान नाच करू, रणाच्या भयानक तालामंदी वस्तू जीव शिवबाच्या पायावरी। मावळा आम्ही तो आमचा मल्हारी, मावळा आम्ही तो आमचा मल्हारी, मावळा आम्ही। आपण या करा किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर म्हणजे आता करा किल्ल्याच्या वरती आपण चढून आलो आहे। तर या किल्ल्याच्या वरती जो भवानी मातेचं मंदिर आहे, याच मंदिराला लोक भवानी मातेचं डोंगर असं म्हणतात। किल्ला हा अजून त्या येथील लोकांना माहीत नाही आहे की बुवा आम्ही भरपूर म्हणजे खाली भरपूर व्यक्तींना विचारलं की या डोंगराला काय म्हणतात, किल्ला आहे का? ते म्हणत होते की बुवा हे भवानी मातेचं मंदिर आहे इथं, आणि त्याच मंदिराला आम्ही भवानी मातेचं डोंगर असं म्हणून ओळखतो। तर मित्रांनो, हा डोंगर दोंडा या रांगेत येतो। तर या दोंडा रांगेत येणारा हा डोंगर म्हणजेच हा किल्ला आहे, आणि तो म्हणजे कोणा लोकांना माहीत नाही। तर आज आपण या किल्ल्यावर आलो आहे। या किल्ल्याचा आपण आता अभ्यास बी करू आणि येथील पाण्याचे टाके वगैरे सगळं आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, आपण करा किल्ला पूर्णपणे फिरलो आहे आणि इथं करा किल्ल्यावर आपण जवळजवळ 4 टाके बघितले, एक गुफा बघितली आणि इथं भवानी मातेचं मंदिर। तर मित्रांनो, करा किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला सटाणापासून दोडेश्वर गाठावं लागतं, आणि दोडेश्वरपासून तुम्हाला 2 ते 3 किलोमीटर पुढे आले की तुम्हाला हा करा किल्ला दिसेल। तर मित्रांनो, इथं नवरात्रीची गर्दी असते। या भवानी मातेच्या मंदिरासाठी येथील भाविक येत असतात। इथं खाली पायथ्याला कोळीवाडे म्हणून गाव आहे, ते गावातील लोक या भवानी मातांना खूप मानतात, आणि दरवर्षी ते नवरात्रीमध्ये इथं खूप मोठ्या याने येतात आणि दर्शनात आपलं आरती वगैरे करतात। तेवढंच मित्रांनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट नक्कीच करा। धन्यवाद।